सततचा होणारा पाऊस आणि काल 2 दिवसामध्ये झालेला ढगफुटी सदृश पावसामुळे मालेगाव तालुक्यात अक्षरशः हाहाकार झालेला आहे। ज्या पद्धतीने मालेगाव तालुक्यातील आपण पिंपळगाव या गावाच्या जवळ आहोत। मोठ्या प्रमाणात पावसाने झालेल्या झालेल्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे। आपण या पपईच्या पिकामध्ये आहोत। पपई अक्षरशः जमीनदोस्त व्हायला लागली। अजून देखील आपण बघू शकतो या ठिकाणी पाणी साचलेले आहे। अजून देखील पूर्ण पपयांच्या शेतात पाणी साचलेले। या ठिकाणी कागद टाकून या ठिकाणी पाण्याची आणि खत देण्याची पद्धत या ठिकाणी वापरली जायची, परंतु कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आता ठोस बंदोबस्त करून देखील पीक येण्याच्या हातात राहिलेले शेतकऱ्यांच्या मुखाशी आलेला घास या ठिकाणी निसर्गाने हिरून घेतल्याचं चित्र आता आपण समोर बघतोय। ज्या पद्धतीने गेल्या 2-4 दिवसापासून सुरू असलेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले। पीक अक्षरशः पपई पीक अक्षरशः जमीनदोस्त झालेले आपण बघू शकतो। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून अतिशय लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी पीक उभं केलं, परंतु पीक आता कुजल्याच्या परिस्थितीमध्ये सततच्या पावसामुळे जमिनीतील मूळ अक्षरशः कुजलेले आहेत। आपण बघू शकतो या कुजलेल्या परिस्थितीमुळे उभी असलेली पपई ही अक्षरशः जमीनदोस्त झालेली आहे आणि या जमीनदोस्त झालेल्या पपईचा अक्षरशः आता करायचा का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे। येथील काही शेतकरी आहेत, आपण ज्याशी बातचीत करूयात। नेमकं किती शेती होती आणि काय झाले नेमकं? 1 एकर शेती होती, त्याच्यात 700 झाड पपई लावलेले आहे। तर आता ती काढण्यावर आलेली आहे। व्यापारी मागून गेले 15 ते 20 रुपये किलो। तर ते पाणी जास्त झाल्यामुळे ते सगळे झाड काणे होत आहे। त्याच्यामुळे व्यापारी पण आणि लेबर पण मध्ये घुसत नाही मध्ये, कारण पाणी मुळे घुसत नाही ते लेबर, म्हणजे माल खराब झालाय सगळा टोटल। साधारण किती रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं असं वाटतं? 1.5-2 लाख रुपये खर्च झालेला होता साहेब। किती उत्पन्न आलं असेल? उत्पन्न चालूच झालं नाही ना, यायचं ते 4-5 लाखाचा अंदाज होता, तेवढं उत्पन्न येईल असं। किती दिवसापासून इथं पाणी तुंबून आहे? गेल्या मागे नव्हतं, 8-10 दिवसापूर्वी 2-3 दिवस पाऊस झाला, त्यानंतर पाऊसच आहे आणि पाणीच आहे। काही कोणी पंचनामाला कोणी बागवण्यासाठी नाही, आम्ही तलाठीकडे गेलो होतो, पण ते म्हणे अजून ते हे चालू झाले नाही पीक पाणी, नंतर येऊ म्हणे आम्ही तुमच्याकडे। नक्कीच झालेल्या पावसामुळे कुठेतरी शेतकऱ्याचे स्वप्न देखील मातीमोल झाल्याचं या ठिकाणी चिखलात गेल्याचं दिसतं समोर दिसत आहे। मनोज शेवाळे, मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।